हॅलो गाईज, मी पूनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आज मी आले शॉपिंगला, ते म्हणजे झुडिओला। आणि मी माझ्या दीदीचा मुलगा भैया आणि माझी छोटी बहीण पिऊ आलो आहे। आणि आता आम्ही करणार आहे शॉपिंग। खरं तर बहिणीला शॉपिंग करायची आहे, बघू मला पण आवडलं तर मी काहीतरी घेईन, आवडलं तर। आणि आता झुडिओमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता पहिला बहिणीची शॉपिंग करू, म्हणजे पिऊची। तिला काय काय आवडते वगैरे तिचं सेट तयार करू आणि मग माझं पण मला पण आवडलं तर करू, कारण मला पण जीन्स घ्यायचे आहेत। बघू कसं वाटते, आवडते का। आणि हे तिला घेतलेत यूज करायला टी-शर्ट, आणि बघूया तिच्या साईजचे अजून कोणते भेटतात। आणि आता आधी सगळं बघणार आहे आणि मग सेट तयार करणार आहे, म्हणजे कोणता कोणता घ्यायचा कोणता नाही। आणि हे भैयाचे आमच्या लोटबूट बघा, पाठी पाठी। हाँ, साइज छोटी द्या। हाँ, लय मोठा होता। हा वाला टॉप ऑलरेडी माझ्याकडे आहे, व्हाईटवाला जो वन पीस मोठा होता तो, कारण मी अगोदर 15 दिवस आधी शॉपिंग करून गेलेली आणि फक्त पिऊसाठी आलेले। पण मला पण 2 जीन्स घ्यायच्या होत्या, पण मला पण टॉप आवडलं तर मी घेणार होते। आणि हे सारखं मन माझं ह्या टॉपकडे जात होतं, कारण हा टॉप मला खूप आवडलेला। पण बघू ट्राय करून, आवडला तर मग घेईन। आणि पिऊला तर आता घेतले, तिची पण ट्रायल घेणार आहे, कारण मी पण आता थोडंसं बघणार आहे, मला आवडलं तर मी शॉपिंग घेईन आणि मग आम्ही दोघी ट्राय करू कोणतं घ्यायचं कोणतं नाही। आणि तुम्हाला ट्राय केलेले नंतर ते पण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। आधी पहिला सगळी शॉपिंग करून घेते, म्हणजे जे जे आवडते ते घेणार आहे, ट्राय करणार आहे, आणि मग तुम्हाला लास्टला पण सांगेन कोणता घेतला कोणता नाही। हाँ, लयच मोठा होता। आणि ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की मी माईकला आणायचं विसरले होते, त्यामुळं आमचा वॉइस खूप बारीक येतोय। आणि आता मला घ्यायची होती जीन्स, आणि जीन्स बघू ट्राय करू आता। खूप वेगवेगळ्या जीन्स आहेत, त्यामधले आता कोणती आवडते कोणती नाही मी ट्राय करेन। आणि हे बघू शकता स्टॉक मस्त आलेले आता ह्यावेळी झुडिओला। टू पॉकेटची घ्यायची। आणि हा एक टॉप, सारखं माझं मन ह्या टॉपकडेच जात होतं कारण खूप वेळा मी त्या टॉपपाशी गेलेली. आणि टॉप असा तो असा ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामध्ये पण नाही का असं
इनर वगैरे घालून खूप छान वाटत होता. पण बघू नसा घालशील का स्कर्ट नाही. हा एक असला एक घेतलेला. आणि हे बघू शकता किड्स वेअरमध्ये एवढे छान छान आलेले ना ड्रेस. तर तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे क्लिप. खूप छान छान किड्स वेअरमध्ये होते. आणि मी माझ्या बहिणीला कॉल पण करत होते, तिच्या मुलीला छोट्या घ्यायचं होतं. तिने काय कॉल रिसीव्ह केला नाही, पण मी बघितलेलं एक म्हणजे घ्यायचं. पण आता म्हटलं तिला आवडते की नाही काय माहिती, पण तिने कॉलच रिसीव्ह नाही केला. पण नेक्स्ट टाईम नंतर तिला घेईन. आणि हे बघू शकता किती छान छान म्हणजे खूप छान छान आलेले. आणि मला तर एवढे आवडलेले ना, पण तिने कॉलच रिसीव्ह नाही केला. पण तरी तुम्ही पण बघून घ्या स्टॉक झुडिओचा. आणि खूप बेस्ट स्टॉक होता मुलींसाठी. तर खूप छान छान असे ड्रेसेस होते. तर हे बघू शकता. आणि नंतर पिऊला घ्यायची होती चप्पल पण बघितली. आणि हे बघू शकता किती छान असा स्टॉक आलेला आहे. तुम्ही पण पहा आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्की आणि घ्या. त्यामुळे मी स्टॉक पण दाखवते तुम्हाला. घालून बघ बरं. ते किती नंबरचे? चांगली वाटते बघ. इथं पण हे छान वाटतंय मग. हा हे घालून बघ बघ. कसं मोठं झालं तर घाल काढून बघते आपली मोठे झाले. चांगली वाटते का बघ. आणि ही चप्पल आवडली तिला आणि मग ही घेतली. आणि हिची प्राईस होती 199 रुपये. आणि खूप भारी होती म्हणजे नाही का. तिला अशी वरती फ्लावर असलेली चप्पल हवी होती, त्यामुळे मग ती घेतली. आणि जाता जाता मला एक ड्रेस दिसला. हा किती छान आहे बघा तुम्ही. आणि आता मी ट्रायल करणार आहे. आणि ट्रायल केल्यानंतर आता मी तुम्हाला ट्रायल केलेले पण ड्रेसेस दाखवेन, त्यातलं कोणते घेतलेत ते पण दाखवते. आणि आत्ता आलो आहे मी ट्रायल रूममध्ये ट्रायल करायला. पिऊ गेले ड्रेस घालायला, म्हणजे त्यातले मधले पण घेतलेत ना ड्रेस. कोणते कोणते चांगले वाटतात त्यातलेच आम्ही घेणार आहे. आणि कोणते कोणते घेतलेत ते पण मी दाखवते. आणि तिची ट्रायल झाल्यानंतर मी पण ट्राय करते आणि मग दाखवते मी पण कोणते ड्रेस घेतलेत. कारण मला पण खूप आवडले. मला पण शॉपिंग करायची नव्हती, पण आवडल्यामुळे मी पण घेतले आणि मी पण ट्राय करते. आणि पिऊना हा टी शर्ट वेअर केला आहे, तो घेतलेत मी. 2 टी शर्ट घेतलेत तिला डेली यूजसाठी. त्यानंतर हा काय एवढा खास नाही वाटला मला. म्हणजे वरचा जो होता ना तो क्रॉप म्हणजे तो टॉप खास नाही वाटला, त्यामुळे तिला बोललं दुसरा चेंज करून बघ. आणि हा आहे दुसरा, जे फ्लेगी जीन्स होती खालून आणि वरती हा टी शर्ट खूप मस्त वाटत होता. आणि हा आहे दुसरा, जे की हे फक्त 1 पीसच होता आणि त्याच्यामध्ये हा मी टी शर्ट टाकून ट्राय केला आणि एकदम परफेक्ट आणि खूप मस्त दिसत होता तिला. आणि काय कोणता घेतला मी ते लास्टला दाखवणार आहे. आता तिचं ट्राय करून झालं. आता मी आले ट्राय करायला. आणि हे बघू शकता खाली आहे ही जीन्स आणि वरती हा जो माझ्या मनात खूप बसलेला होता शर्ट्स टॉप, तो घेतला आणि तो ट्राय केला मी जस्ट. आता मी त्याच्यानंतर बघणार आहे कोणता आवडेल मला, त्यामधलाच घेणार आहे. आणि हा टॉप होता एकदम ट्रान्सपरंट, म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये इनर घातलं ना खूप परफेक्ट दिसत होता. आणि त्याच्यानंतर हा मी ट्राय केलेलं हे होतं पिंक टी शर्ट लूज एकदम. आणि खाली होती ग्रीन अशी ग्रीनिश पॅन्ट.
जीन्स म्हणजे मला खूप आवडलेली, एकदम कम्फर्टेबल होती. आणि पहिली गोष्ट मी आहे ना घेतलेत पण कोणता टॉप कशावर पण घातला आहे, कारण मी सेट केलेला आहे तसा, मी नंतर तुम्हाला दाखवेन. आणि ही ग्रीन पॅन्ट मला एवढी आवडली होती. जीन्स खूप छान होती, स्ट्रेचेबल होती आणि एकदम कम्फर्टेबल होती, त्यामुळे मला खूप आवडलेली. आणि एकदम कम्फर्टेबल म्हणजे एकदम कम्फर्टेबल होती. टी शर्ट एकदम लूज असा खूप आवडतो मला वरती, त्यामुळे मी हा ट्राय केला. आणि दुसरं मी ट्राय केलेलं दाखवते. त्यानंतर मी ह्या स्टॉपवरती ही जीन्स बघितली, कारण मला ही जीन्स खूप आवडलेली. अँकल जीन्स होती खालून अशी, आणि मला एकदम परफेक्ट बसली होती आणि मला तर म्हणजे एकदम परफेक्ट कम्फर्टेबल वाटत होतं, त्यामुळे मी ही पण जीन्स डन केली आहे. आणि ही दुसरी एक जीन्स आहे, ही ब्लॅक आणि वरती हा टी शर्ट जो लूज आहे, हा मला खूप आवडला. आणि ही पण एकदम कम्फर्टेबल होता आणि दिसत पण खूप भारी होतं, त्यामुळे मला हा खूप. आणि एवढी गर्दी झालेली ना संडेला, त्यामुळे मी पिऊ आम्ही एकाच ट्रायल रूममध्ये शिरलेलो आणि तिथं सगळेजण असेच करत होते, सोबत आलेले दोघी चेंजेस करून बघत होते, कारण खूप गर्दी होती. आणि आता मी तुम्हाला दाखवते आम्ही कोणते ड्रेस डन केले आणि आम्ही जे ड्रेस घेतलेत मी ते आता पुढं लावते, पहा. आणि झाली आमची शॉपिंग. आता आलो आम्ही बिल काउंटरला पण खूप गर्दी होती आणि वेट करत होतो आणि आमचंच चाललं होतं बिलिंग. आणि आता आमचं झालेलं आहे बिलिंग. आता आम्ही तसंच तिथं स्टार बाजारमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामध्ये स्टार बाजार होतं आणि भैयाला घ्यायचं होतं टिफिन, तर टिफिन बघत होतो आणि टिफिन काय एवढा खास आवडला नाही, म्हणून आम्ही थोडासा वेगळा टिफिन घ्यायचं ठरवलं आणि पुढं गेलो. आणि त्याच्यानंतर भैयाला नोटबुक बघितल्या, पेन्स वगैरे, आणि तिथं ऑफर चालू होती थोडी स्टार बाजारमध्ये आणि बघत होतो थोडंसं ते नोटबुक वगैरे घेतल्या. आणि त्याच्यानंतर पेन वगैरे पेन्सिल घेतली आणि थोडंसं गेलो खाण्याच्या सेक्शनमध्ये, तिथं पण घेतलं. आणि नंतर गेलो फ्रूटच्या सेक्शनमध्ये आणि तिथं पण थोडंसं ॲवॅकाडो वगैरे घेतला, मँगोज घेतले. आणि नंतर गेलो बिलिंग काउंटरला पण खूप गर्दी होती संडे असल्यामुळे, त्यामुळं बिलिंग झालं इथं पण. आणि आम्ही निघालो आणि भैयाला म्हटलं मोमोज खाऊया, तर पिऊ भैया बोलले नाही मोमोज नाही खायचं, बिर्याणी खायची. तर आम्ही मग गेलो बिर्याणी खाण्यासाठी, तिथेच बाजूला होतं. आणि आम्ही आलो बिर्याणी खाण्यासाठी, ते पण हैदराबादी बिर्याणी मला खूप आवडते. आणि आलो आणि इथं बघितलं का त्या पिशवीवरून भैयाची आणि वगैरे त्यांची ओरडाओरड दोघांची चालू होती पिऊची, की तू पिशवी ठेवून मी ठेवतो. आणि त्याच्यानंतर आलेली बिर्याणी मस्त अशी, आणि आम्ही खाल्ली बिर्याणी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच व्हिडिओला जावा, खूप छान स्टॉक आलेले आहे आत्ता आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये. आणि आता 1 जुलैला सेल पण लागणार आहे, तिथं नक्की व्हिजिट करा. आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.